धारो अक्का, लय दिसावर ना एवढे झाडावर आंबे काढले, हिरवा आहेत. शाबास रे ज्योत्याजी, जा ठेव तिकडं. सुनबाई, अहो केवढं दांडग फळ म्हणायचं हे. अगं मग म्हणून तर त्याला फळांचा राजा म्हणतात. आम्हीच सांगितलं ज्योत्याजींना मुद्दाम कच्चे आंबे आणायला. घरातल्या खरं तर पुतळा मातोश्रींनी खास युवराजांसाठी लोणच्याची बरणी भरली होती संदुकीत, पण युवराजांनी ती महाराजांना द्यायला लावली. वय, आणि आता स्वतःच्या जेवणात ध्यान बी नसते. बळबळ काही खाल्लं तर काय खाल्लं ते सुद्धा कळत नाही तेच नाही. हो ना, म्हणून युवराजांच्या तोंडाला चव येण्यासाठी आम्ही ठरवलंय खास ताज्या कैरीचं लोणचं करायचं. त्यामुळे निदान 2 घास खातील तरी. वय वय, आता मी चांगलं धुवून फोडी करून ठेवतो. मग कसं कसं आणि काय काय करायचं ते तुम्ही सांगा. येतो म्या. प्रणाम युवराजनी. या कविराज. कविराज, असं अचानक येणं केलं? युवराजनी, यहाँ श्रृंगारपुर में सभी जगह बस कल से युवराज की तारीफ ही तारीफ सुनाई दे रही है. हमें बड़ा गर्व हुआ उनकी तारीफ सुनकर. युवराज ने क्या खूबी से और क्या बढ़िया सुलझाई उलझन. हो ना, सगळ्यांचीच मनं जिंकलीत युवराजांनी. लेकिन युवराज का मन कैसा है, कैसी है उनकी हालत? काय सांगावं कविराज, नीटपणे बोलत नाही, जेवत नाही. कालचा महाराजांचा खलिता वाचताना परत चिडचिड झाली त्यांची. त्यांनी लिहिलं होतं वेगळंच आणि यांनी अर्थ काढला भलताच. काय करावं काही सुचतच नाही हो आम्हाला. युवराज ने, हमें ऐसे लगता है कि युवराज ने अब बीती बातें भुला देनी चाहिए. जो भी कुछ हुआ, जो हो रहा है, शायद अच्छे के लिए हो रहा है. युवराज ने हमें आज्ञा दीजिए, जातो आम्ही. कविराज, जातो नाही, जातो म्हणावं. आणि नेहमी येणाऱ्या माणसानं येतो म्हणावं. जी, येतो आम्ही. कविराज जी, आपण का आला होतात? नाही म्हणजे काही काम होतं? दक्षिण से एक खलीता आया है, शायद विजयाची वार्ता है, ऐसा वो खलीता देने वाला स्वार कह रहा था. अगं बाई, खरंच? जी. अहो मग ही तर मोठी आनंदाची खबर. जी. थांबा कविराज, आपण युवराजांना सांगूया. कदाचित यामुळे युवराजांची मनस्थिती बदलेल, खुश होतील ते. अक्षी शकुनाचा ठरला खालचा निवाडा. त्या सत्यभामेचा आशीर्वाद फळाला आला जणू. लगोलग हा निरोप आला. जगदीश्वर पावला बघा. युवराज, युवराज आप कैसे हो? ठीक आहोत. युवराज, खलिता आलाय दक्षिणेतून. खलिता महाराजांचा? जी नहीं, सरसेनापती हंबीरराव जी का. तरीच म्हटलं महाराज आमच्यावर प्रसन्न कसे झाले. पढ़ के सुनाओ युवराज. हो कविराज, वाचा खलिता. युवराजांसारखेच आम्हीही उत्सुक आहोत. वाचा. जी. चिरंजीव शंभूराजे याच हंबीरराव मामांचा अनेक आशीर्वाद. मराठ्यांनी पोपळचा किल्ला शर्थीने जिंकला. हसन मियानाचे परिपत्य झाले. शंभूराजे आपल्या चोख नियोजनामुळेच किल्ल्यावर चढाई करणे सोपे झाले. आपण काढून दिलेले नकाशे, सांगितलेल्या चोरवाटा, किल्ल्याची कमकुवत बाजू कोणती, कुठे पहारे बसतात,
यासारख्या बारकाव्यांमुळे किल्ला हाती आला. आता भागानगरकडे कूच करीत आहोत. फौजांमध्ये वीरश्री संचारली आहे. मात्र शंभूराजे, आपली कमी प्रत्येकालाच जाणवत आहे. कळावे. हमीर मामा. अभिनंदन युवराज, आपले नियोजन यशस्वी झाले. खर तर आपल्या सैन्याचंही कौतुक करायला हवं. आपणही पाठवूयात का खलिता दक्षिणेत अभिनंदनाचा? ते तुम्ही ठरवा. तो कुलमुख्तारांचा अधिकार. आम्ही सुभेदार, आम्ही काय ठरवणार? युवराज, आणि दक्षिणेचं म्हणाल तर ती वाट आम्हाला बंद करण्यात आली आहे. युवराज, ये आप क्या कह रहे हो? खोटं बोलता होता मी? वाट बंद झाली नाही. बंद वाटांचे रस्ते आणि रस्त्यांचे राजमार्ग कसे बनवायचे हे आपणा एवढे कोणास ठाऊक आहे? आम्ही दक्षिणेच्या वाटेला जाणार नाही. मग कुठल्या वाटेने जाणार आहात त्याचा मनसुबा तरी सांगावा. कुठली वाट आणि कुठला रस्ता? पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद करण्यात आलाय. लेकिन युवराज, पानी का प्रवाह जानबूझ के बंद किया जाए तो पानी अपना रास्ता स्वयं निकाल ही लेता है. वैसा ही होगा. अब दक्कन पे कूच करने का वक्त आ गया है. फौजों को होशियार रहने का हुक्म दिया जाए. जी हाँ हुजूर, लेकिन इतनी भी क्या जल्दी है? जल्दी है. हम संभा से मिलने के लिए बेताब हैं. हाँ हाँ, फिर भी. मुल्ला अहमद, हमारी एक बात हमेशा ध्यान में रखना. जब भी लोहा गर्म हो फौरन चोट मार दो. तभी तुम मनचाहा उसे आकार दे सकते हो. चाहो तो उसे तलवार बना लो और चाहो तो उसे भाला बना लो. जी हुजूर, सही बोल रहा. बेताब है. हम संभा से मिलने के लिए बेताब है. उस काफर से मिलने के लिए इतनी बेताबी? मुल्ला अहमद, हमें अच्छी तरह याद है. जब हम उससे पहली बार मिले थे तो वो सिर्फ 9 साल का कमसिन बच्चा था. मुंह से दूध तक नहीं सूखा था उसका, लेकिन दिमाग का बेहद तेज तर्रार. और शमशीर की तरह चमक थी उसकी आंखों में. दिमाग तो अल्लाह की पनाह, और नाक पर तो उसकी गुस्सा टिकता नहीं था. शतरंज का तो बेहतरीन खिलाड़ी था ही वो, लेकिन लफ्जों की शतरंज के प्यादों को भी बड़ी खूबसूरती के साथ खेलता था वो. आप उसे मीठी छुरी कहते थे. याद है तुम्हें? मीठी छुरी. मजाक उड़ाने के लिए हमने उसे कहा था. उसे एक हाथी भेंट करके हमने उससे कहा था कि शंभू, तुम इसे राजगढ़ कैसे लेकर जाओगे? तो उसने बहुत भारी पलटवार किया था हम पर और हमसे कहा था कि हम तो हाथी राजगढ़ ले ही जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने आपको जो किले दिए हैं उन्हें आप दिल्ली कैसे लेकर जाएंगे? क्योंकि हाथी तो चलता है, किले नहीं चलते. क्या खुदा, उस 9 साल के बच्चे ने आपको ऐसा जवाब दिया? याद है, कुछ भी नहीं भूले हम उसको यही दिखाएंगे कि हम तो दिल्ली तक किले नहीं लेकर पहुंचे, लेकिन बादशाह सलामत के कदमों तक हम तुम्हें जरूर पहुंचाएंगे और तुम अपने पैरों से खुद चलकर जाओगे दिल्ली. ये दिलेर खान का वादा है तुमसे. पर हुजूर, क्या ये मुमकिन है? मुमकिन, नामुमकिन को भी मुमकिन बनाना ही होगा. मुल्ला अहमद, हमने बादशाह सलामत से वादा किया है कि हम शंभू राजे को उनके कदमों तक पहुंचाएंगे. फरेब से, सच्चाई से, धोखे से, कैसे भी. समझे तुम?
कि दक्खन की सूबेदारी दलेर खान की। माझ्या काही लक्षात आलं नाही, तुमच्या काही लक्षात आलं का? कशाबद्दल? हा, म्हणजे मगाच्या पत्राबद्दल. हा? महाराजांचे पत्र काय तर कोप्पलचा गड युवराजांमुळे आला असं लिहिलंय त्यात, आणि साखरही वाटायला सांगितलंय. ते तर रहस्य आहे. म्हणजे युवराज शृंगारपूरला, मग त्यांच्यामुळे विजय कसा काय मिळाला? नाहीतर म्हणे नियोजन त्यांचं होतं, पण खरं सांगायचं तर महाराज स्वतः गेलेत म्हटल्यावर विजय हा मिळणारच. पण बघा, तिथेही युवराज श्रेय घ्यायला मागे नाही. युवराज जर मोहिमेवर गेले असते ना, तिकडूनच फरमान पाठवलं असतं, रायगडावर रोषणाई करा म्हणून. याचा अर्थ काय? आपण बरोबर होतो, आपण मोठ्या मुत्सद्दीपणानं त्यांना जाऊ दिलं नाही, नाहीतर त्यांचा घोडा हवेतनच चालत राहिला असता. हो, आपला सुरवास वाढला असता. मी काय म्हणतो, 2-4 गाठी अजून मारू? हो नाजी पंत, आता नका कुरापती काढू, अंगलट येईल आपल्याच. शंभो शिवशंकर. युवराज, 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 इथे आहात होय? आम्ही तुम्हाला बागेत शोधतोय. अहो, चाफ्याला किती बहर आलाय बघितलं का? वाडा अगदी सुगंधाने दरवळून गेलाय. चला ना बघायला. बघितलं आम्ही खिडकीतून, बाहेर जायची काही गरज नाही. गरज नाही? गरज नाही कशी? गरज आहे. तुम्हाला नसली तरी त्या चाफ्याला आहे. त्यालाही पाहू द्यात आपली जोडी. चला ना. एकदा सांगितलं ना नाही म्हणून. काय झालं युवराज? हल्ली खूप लवकर राग येतो. काय झालं? माहित नाही. विसरा ना सगळं आमच्यासाठी. नाहीतर एक काम करा, ही लेखणी घ्या हातात. आणि आता काव्य लिहा. युवराज, काय सांगावं? बुधभूषणच्या तोडीची काव्य निर्मिती शृंगारपुरात होणार असेल. युवराज, तुमचे शब्द मित्र तुमच्यासाठी ताटकळत बसले. नुसती लेखणी जरी कागदावर टेकवलीत ना तरी धावत येतील तुम्हाला भेटायला, तुमच्या भोवती नाचायला. लिहा ना काव्य. येसू, का त्रास देताय आम्हाला? जा इथून, आम्हाला एकट्याला राहू द्या. बरोबर आहे तुमचं. नाही म्हणजे काव्य निर्मितीसाठी एकट्यालाच बसावं लागेल ना. येतो आम्ही. युवराज, तुमच्यासाठी दुधाचा पेला सुद्धा इथेच आणून देतो. आधी बाहेर व्हा. अहो, जा ऐका इथून. तरी आमचं. जा. युवराज, अहो अहो. मुल्ला अहमद, जी खान साहब। सुना है शेर शायर बन चुका है, तो इसे खत कैसे लिखा जाए? तो ठीक है, रदीफ, काफिया और मतले में ही इसको खत लिखा जाएगा। तो लिखो, शायरी की जुबान शायर को शायरी में। जज्बातों के तलबगार शायर तुम्हें क्या समझाना, हमारी यारी के पैगाम को मेरे यार तुम ना ठुकराना।
वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लिखो मुल्ला अहमद। जी खान साहब। युवराज शेर दखन संभाजी राजे की खिदमत में दिलेर खान का प्यार भरा आदाब अर्ज है। हम आपसे दोस्ती का हाथ मिलाना चाहते हैं। हम अपनी जान पहचान को आपके साथ दोस्ती में बदल देना चाहते हैं। आप सरताज हैं दक्कन के, कोहिनूर हैं दक्कन के आप, वहां की आवाम के आप शहजादे हैं, नेक दिल इंसान सूरमा हैं आप, और उसके साथ साथ आप लोगों के जज्बातों को पढ़ने वाले बेहतरीन शायर हैं। इसीलिए हम आपके साथ दोस्ती का हाथ मिलाना चाहते हैं। बड़ा दुख हुआ था हमें जब हमें पता चला था कि आपको रायगढ़ से बेदखल कर दिया गया, यहां तक कि आपके हाथ से तलवार भी छीन ली। खैर कोई बात नहीं, हम आपके साथ हैं। हम आपको पूरा पूरा इंसाफ दिलाएंगे, ये दिलेर खान का वादा है। बस आप हमारी दोस्ती कबूल कर लीजिए। धारात्या, धारात्या, काय वसंतबाई? बस इथे. अब काय देऊ तुम्हासनी? आम्हाला काही नको. तू आम्हाला दाद दे. दाद? काव्य. काव्य लिहितोय ना आम्ही. आता का बया? तर तुम्ही बी काव्य लिहायला लागला होय? युवराजन्मानी? तर काव्य काव्य काय कोणीही लिहू शकतो. आणि मनधरणी तरी किती करावी ना कोणाची तरी. बर बर, बोला. हा, शृंगारपूर हे आमचं माहेर. शृंगारपूर हे आमचं माहेर. आमचं माहेर शृंगारपूर. वा वा वा. पुढं? हिरवेगार शृंगारपूर. शृंगारपूर शृंगारपूर. वा वा वा, लई झाक. युवराज जावई आले आले. आमचं माहेर शृंगारपूर. किती छान, मनाला भिडलं अगदी. आमचं माहेर शृंगारपूर. आमचं माहेर शृंगारपूर. काय गोंधळ चालवलाय? सुनबाई, सुनबाई, आम्ही येतो. नंतर ऐकतो तुमचं. काव्यालाही कामं पडलेत. गोंधळ नाही काही. आम्ही काव्य लिहितोय. हे काव्य आहे, याला काव्य म्हणतात? मग कशाला म्हणतात? तुम्ही लिहून दाखवा. युवराज, ये दिलेर खान आपके साथ खड़ा है। सारी मुगलिया सल्तनत आपके साथ खड़ी है। आपने आज तक दिलेर खान की तलवार देखी, अब दिलेर खान का प्यार देखेंगे, उसकी मोहब्बत का जायका चखेंगे। बस आप जब चाहें, हम आपसे हाथ मिलाने के लिए बेताब हैं। युवराज, हम आपको एक तोहफा भेज रहे हैं जो आपका बड़ा ही पसंदीदा तोहफा है। हमें उम्मीद है कि आपको पसंद आएगा। और नीचे लिख कीजिए, संभाजी राजे, हम आपके जवाब का बड़ी बेचैनी से इंतजार करेंगे। दिलेर खान आपकी दोस्ती का मुंतजिर है। सिपाही, पांड्रे नायक को फौरन बुलाया जाए और उनको ये खत देकर संभाजी की खिदमत में रवाना किया जाए। टिले चलकर नहीं जाते,
लेकिन संभाजी राजे तो हमारे पास चलकर आ सकते हैं। जरूर ये कलम किस्मत लिखेगा संभाजी राजे की, और हमारी भी।